नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 43. विमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वाचन. तत गच्छतु राजेंद्र विमलेश्वरमुत्तमं यत् तत्र देवशिला रम्या स्वयं दैववीर्णी निर्मिता. मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले. त्यानंतर हे राजेंद्र विमलेश्वर तीर्थाला जावे. तेथे सदा देवनिर्मित रम्य देवशिला आहे. हे राजा तिथे स्नान करून भक्तिभावाने ब्राह्मणाची पूजा करतो, तसे थोड्या दानाने त्याला प्रसन्न करतो, त्याचा अंत होत नाही. राजा युधिष्ठिरने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, पृथ्वीवर कोणकोणते दान श्रेष्ठ मानले आहे, जे भक्तिभावाने दिल्यास सर्व पापमुक्त होतात. मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले, सोने, चांदी, तांबे, मणी, मोती व भूदान हे सर्व पापांपासून मुक्ती देतात. त्या तीर्थात जो देहत्याग करतो तो प्रलयापर्यंत रुद्रलोकात निवास करतो. त्यानंतर सर्व पापांना भय देणाऱ्या पुष्करणीस जावे. तिथे स्नान करून तेजमय सूर्यदेवाचे पूजन करावे. सामवेदांच्या एका मंत्राच्या जपाने सामवेदांचे फल प्राप्त होते. अशा प्रकारे यजुर्वेदांच्या जपामुळे मंत्रजपाने सुद्धा उत्तम फलप्राप्ती होते. सूर्यनारायणाचे ध्यान करून एकाक्षर स्वरूप मंत्राचा जप करावा. आदित्य हृदयाचा जप केला सर्व पापांचा क्षय होतो. त्या तीर्थात जो स्नान करून ब्राह्मणाची पूजा विधीपूर्वक करतो त्याला निशेष करोडोपट पुण्य मिळते. जो त्या तीर्थात देहत्याग करतो त्याला परमगती प्राप्त होते. हे नृपश्रेष्ठ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तसेच शूद्र जो कोणी शास्त्ररी कर्म करून मरण पावतो त्याला उत्तम गती मिळते. युधिष्ठिरने प्रश्न विचारला, श्रेष्ठ ब्राह्मण, आपण आधी सर्व वर्णीय रोग, बलक्षय व मोहाचे स्वरूप जाणून कोणत्या उपायाने पापमुक्त होता ते साधन सांगावे. श्री मार्कंडेय दिले, तिळासहित जलपान तसेच तिळमिश्रित स्नान करणाऱ्या कामक्रोधारहित ब्राह्मणाने अनशन व्रताचे देह त्याग केल्यास त्यास उत्तम गती प्राप्त होते. प्रिय युधिष्ठिर, क्षत्रिय युद्धात मरण पावल्यास उत्तम गती प्राप्त करतो. हे महाप्रज्ञावंत, त्या अभावी म्हणजे युद्धात मृत्यू न झाल्यास राजसुख उपभोगात उत्तम गती प्राप्त करतो. जसे अंध पर्वताच्या दरीत कोसळतात तसे अविवेकी अहंकार मोहित घोर नरकात पडतात. जो शास्त्रविधान वर्ज्य करून इच्छेनुरूप आचरण करतो तो मरणोत्तर कीटक योनी प्राप्त करतो. त्याचे पिंडदान वा क्रियाक्रम होत नाही. श्रुती स्मृती धर्म त्यजून यथेच्छ आचार करणाऱ्याला 28 करोड नरक प्राप्त होतात किंवा तो नरक रूपी सागरात बुडतो. युधिष्ठिर, हा मनुष्य जन्म अनेक धर्मकार्याने लाभत असला तरी दुर्लभ आहे. तो जन्म लाभल्यावर जो मानव मदमात्सर्य भाव त्यजून नित्य निज मन वश करून ज्ञाननेत्री होतो तो सुद्धा श्रेष्ठ पुरुष होतो. अज्ञारूप अंधकाराने अंध असलेल्या नेत्र ज्ञानरूप अंजनाने उन्मिलित झाले नाही तर तो जन्मांध असतो. हे नृपश्रेष्ठ, तुम्ही जे विचारले ते मी सर्व तुम्हाला सांगितले. अप्रिय दुष्टांसाठीच हे श्री रुद्राचे वचन आहे. नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा रुद्र देहातून स्रवली आहे. ती समस्त चराचरात तारण्यास समर्थ आहे. देवादिदेव राजेश ईश्वरसुद्धा लोकहितार्थ ही महापुण्यदायिनी श्री नर्मदा अवतरली आहे. स्नानाने मनुष्याचे मानसिक, वाचिक व कर्माने होणारे पाप नष्ट होते. श्री नर्मदा श्री रुद्र देहात्पन्न असल्यामुळे अत्यंत पुण्यदायिनी आहे. प्रातःकाळी उठून जो भक्तिभावाने नित्य भूमीवर स्थिर राहून पुढील मंत्रजप करतो तो स्थान फल प्राप्त करतो. हे पुण्यजल देवी तुला नमस्कार असो. हे समुद्रगामिनी तुला नमस्कार असो. हे पापमोचन देवी तुला नमस्कार असो. श्रेष्ठ ऋषींनी पूजित देवी तुला नमस्कार असो. त्रिलोचन ईश्वराच्या देहातून श्रवणारी देवी तुला नमस्कार असो. पुण्यात्मांना सदा पूजित देवी तुला नमस्कार असो. पुण्यवंतांना सतत पवित्र पावन करणारी वरदायिनी तुला नमस्कार असो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 43 अध्याय पुन्हा आला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.